तर नमस्कार मित्रांनो, मी मोहन कोरडे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज करायची आपल्याला सोयाबीनवर फवारणी. तर चला मी दाखवतो कोणत्या औषधाची करायची आपल्याला फवारणी. आपल्या या माझ्या पाठीमागे असलेल्या सोयाबीनच्या प्लॉटला 15 दिवस कंप्लीट झालेले. तरी आज कोणत्या औषधाची फवारणी करायची आहे चला मी तुम्हाला दाखवतो. तर आज आपल्याला करायची आहे कीटकनाशकची फवारणी. तर बघा त्यासाठी आम्ही वापरणार आहे हे. तर याचं नाव हे आहे कोबन 20 क्लोरिफायरिफॉस 20% आहे. याच्यामध्ये EC मॉडल. आणि दुसरं दाखवू मी तुम्हाला. दुसरं औषध आहे 19-19 म्हणजे 19-19 ठीक आहे. तर या औषधाची फवारणी करणार आहे आपण या मागं असलेल्या प्लॉटमध्ये. तर चला मी दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, या क्लोरिफायरिफॉसचा प्रमाण आपण 50 मिली घेणार आहोत. तर बघा टाकलेलं आहे याच्यामध्ये 50 मिली. तर आता दुसरं औषध म्हणजे आपलं NPK 19-19-19. तर तेही टाकू. आता हे गुलाबी झालेलं आहे औषध. मित्रांनो, फवारणी करण्याचं कारण म्हणजे की बघू शकता आळ्यांनी पान खाल्लेलं आहे, हे खाल्लेलं आहे. याच्यावर आळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, त्याच्यामुळे फवारणी करणं अति आवश्यक आहे. तर चला करू फवारणी याच्यावर. मित्रांनो, इथे बघा तुम्ही असा आळ्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे याच्यावर. तर चला बघू आपण अजूनही एखादं झाड बघू. हे बघा इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. बघा हे आकारच बदलून टाकलेला आहे. इथेही फवारणी करायची आहे मित्रांनो. तर चला बघा फवारणी करतो. तर त्याच्यासोबत तुम्हाला मी दाखवून या औषधाची काही माहिती देतो. तर चला ऐका तुम्ही. तर असा आळ्याचा प्रादुर्भाव आहे, त्याच्यासाठी हे औषध वापरलेलं आहे आपण. याच्यामध्ये हे बघा तुम्ही, याच्यामध्ये क्लोरिफायरिफॉस 20% आहे EC वाला. आणि हे दुसरं NPK 19-19-19. तर मग मित्रांनो बघा 15 दिवसामध्ये असा रिझल्ट आलेला आहे आपल्या सोयाबीनमध्ये. बेड पद्धतीच्या जी अवलंबायची असते की अवलंबायची म्हणजे की माझी काही भाषा तेवढी स्पष्ट नाही. म्हणतात देशी मित्रांनो, माझी भाषा फुल मराठी फुल हिंदी मिक्सिंग आहे. तर बघू शकता सोयाबीन 15 दिवसामध्ये किती छान उठून दिसत आहे. तर मित्रांनो, बेड पद्धतीमध्ये 2 फायदे असतात, जे की एक तुमचं बीही वाचतं व उत्पन्न जास्त होतं. याच्यामध्ये सरासरी प्रत्येकजण KDSच सोयाबीन अवलंबतो. आम्ही तरी दुसऱ्यांचं नाही माहीत मला, पण आम्ही तरी KDS सोयाबीनच टाकतो. फुले
फुले दुर्वा नावाचं सोयाबीन आहे KDSचं. आता त्याला काय 993 का 93 आपापल्या परीने वापरत असतात याच्यामध्ये औषध. तर आम्ही वापरतो. तर तुम्हाला मी औषध दाखवलंच आहे. तर याच्यामध्ये आपण या सोयाबीनमध्ये व्हेरायटी वापरलेली आहे फुले दुर्वा. तर मित्रांनो, फुले दुर्वाचा असा रिझल्ट आलेला आहे. गेल्या वर्षी फुले दुर्वा याच शेतामध्ये होतं, परंतु गेल्या वर्षी धुळी लागल्यामुळे या शेतामध्ये हवा तेवढा उत्पन्न नाही झालं. परंतु ते गावकरच्या शेतामध्ये खूप उत्पन्न झालेलं आहे. म्हणजे 15 कट्टे एकरी झालेलं आहे. 15 कट्टे सरासरी 12 क्विंटलच्या आसपास झाले एकरी. तिकडे 2 एकरामध्ये 30-32 कट्टे झाले ते सोयाबीन. इकडे थोडं कमी ॲव्हरेज झाला, इकडे 25 आला. तर यावर्षी बघू किती आहे ते. तुम्ही माझ्यासोबत, मी तुमच्यासोबत. तर चला बघा. मित्रांनो, तुम्हाला माझा चेहरा थोडा उदास दिसेल, कारण की आपला लाडका देवांश हॉस्पिटलमध्ये आहे. त्याला खूप ताप आली होती, त्यामुळे त्याला ॲडमिट करावं लागलं. तर त्याला भटरच्या इथे म्हणजे आमच्या इकडे वाशिमला खूप प्रसिद्ध हॉस्पिटल आहे भटर यांचं, मा हॉस्पिटलचं नाव आहे मा हॉस्पिटल. तर त्या हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं आहे. त्यालाही भेटायला जाऊ आपण. त्याला भेटायचा पण व्हिडिओ टाकणार आहे मी, याच्यामध्येच ॲड करणार आहे. तर बघा मित्रांनो, सोयाबीनला फवारणी करू पण वाटते नाही, परंतु करावं लागते. गमे नाही. आमच्या घरामधील सर्वात लहान व सर्वांचा लाडका आहे देवांश, तर त्याच्यामुळे थोडं वाटते. तर मित्रांनो मी चाललेलो आहे आता विहिरीवर पाणी आणण्यासाठी. पहिले एक पंप आणि 2 कॅन आणले होते भरून. आता ते झालेले आहेत. तर 1 कॅन पाहिजे आपल्याला एका भरून. तर ती भरून घेऊन जातो. नंतर बघू लागलं तर आणू.